कधी रात्रीचे 2 वाजले असतात. सगळं घर झोपलेलं असतं, बाळही झोपलेलं असतं. पण माझ्या डोळ्यात एकच विचार असतो, माझं मन सरळ एकच विचार करत असतं. माझ्या डोक्यात सरळ एकच विचार फिरत राहतो आणि तो म्हणजे एकच, की मी वाईट आई तर नाही आहे ना. आजचा हा व्हिडिओ कोणासाठी ॲक्टिंग नाही आहे. आजचा हा व्हिडिओ माझ्या मनातला खरा आवाज आहे. आई झाल्यावर सगळे म्हणतात, आई म्हणजे देव आहे, आई म्हणजे त्याग आहे, आई म्हणजे कायम स्ट्रॉंग आहे. पण कोणी सांगत नाही की आई झाल्यावर स्वतःवर शंका घ्यायला सुरुवात होते. बाळ रडलंय, बाळ माझ्यामुळे तर नाही रडते ना. बाळ आज कमी हसतंय, मी काही चूक तर नाही केली आज. स्वतःला थकवा वाटला, मी सेल्फिश तर नाही झाले. आणि मग मनातून एक आवाज येतो, मी वाईट आई तर नाही आहे ना. कदाचित मी एक वाईट आई असेल. मीही एक अशी आई आहे जिला कधी कधी ओरडावंसं वाटते, रडावंसं वाटते, सगळं सोडून पळून जावंसं वाटते आणि लगेच मनात गिल्ट येते. मी असा विचार तरी कसा करू शकते. मी प्रेम करते पण कधी कधी स्वतःलाही विसरून जाते. मी बाळासाठी जगते पण स्वतःसाठी श्वास घ्यायलाही वेळ मिळत नाही. आजच्या या काळात सोशल मीडियावर जवळपास सगळे आई परफेक्ट दिसतात. इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, यूट्यूबवर. बाळ हसतंय, आई हसते, घर क्लीन आहे, आई स्माईल करते. पण कॅमेरा बंद झाल्यावर नेमकं काय, हाच प्रश्न येतो ना. कोणीच दाखवत नाही. झोप न मिळालेली आई, डोळ्याखालची काळी वर्तुळे, मनात साठलेला थकवा. आणि आपण स्वतःलाच विचारतो, सगळ्यालाच जमत आहे, मलाच का नाही. सगळेच करतात ते, मलाच का जमत नाही. तर मी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगते, एक सत्य सांगते. बाळासाठी रडणारी आई वाईट आई नसते. थकलेली आई एक वाईट आई नसते. मदत मागणारी आई ही कमकुवत नसते. आई म्हणजे मशीन नाही, आई म्हणजे माणूस आहे. भावना असलेली, थकणारी, पण तरीही रोज तेवढ्याच हिमतीने उभी राहणारी. जर तू स्वतःला विचारतेस की मी एक वाईट आई आहे का, तर ऐक, वाईट आई हा प्रश्नच विचारत नाही. हा प्रश्न विचारतं हेच सांगतं की तू एक खूप चांगली आहे, प्रयत्न करणारी आई आहे, शिकत आहेस, की तू तुझ्या बाळाची किती काळजी घेणारी आई आहेस. तू परफेक्ट नसेल कदाचित, पण तू प्रेझेंट आहे आणि प्रेझेंट असणं हे खूप महत्त्वाचं आहे. तेच पुरेसं आहे. जर हा व्हिडिओ पाहताना तू रडत असशील तर हे रडणं वीकनेस नाही, हा हील होण्याचा एक भाग आहे. आज स्वतःला इतकंच म्हण की मी प्रयत्न करते आणि ते पुरेसं आहे. आणि तू वाईट आई नाही आहेस, तू एक थकलेली पण प्रेमळ आई आहेस. जर हा व्हिडिओ तुझ्या मनाला थोडाही स्पर्श केला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिही, मी वाईट आई नाही आहे. हा व्हिडिओ शेअर